लाईफ इंडिया टीव्ही न्यूज. कोनगाव पुलाजवळील खाडीत एका महिलेने पुलावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. मात्र प्रसंगावधान राखत पांडुरंग कराळे आणि निलेश म्हात्रे यांनी क्षणाचाही विलंब न करता खाडीत उडी मारून त्या महिलेचे प्राण वाचवले. घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी मोठी गर्दी केली. तसेच कोनगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले. ग्रामस्थांच्या मदतीनं तातडीनं अँब्युलन्स बोलावून संबंधित महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या धाडसी आणि मानवतावादी कार्याची दखल घेत कोनगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच रेखा सदाशिव पाटील व उपसरपंच दीपाली सचिन कराळे यांच्या वतीनं 15 ऑगस्ट 2026 रोजी पांडुरंग कराळे व निलेश म्हात्रे यांचा कोनगाव ग्रामपंचायतीतर्फे जाहीर सत्कार करण्यात येणार आहे. या ठिकाणी आपल्या कोण खाडीतील पुलावरून कोण कल्याण खाडीतील पुलावरून एका महिलेने पाण्यामध्ये उडी टाकलेली आहे जीव देण्यासाठी. परंतु या ठिकाणी पांडुरंग कराळे आणि निलेश म्हात्रे उपस्थित होते. या ठिकाणी दाव्याचा कार्यक्रम आहे. दत्ताराम म्हात्रे पाटील यांच्या मुलाचा दावा या ठिकाणी असल्यामुळं या ठिकाणी बरीचशी मंडळी जमली होती आणि या ठिकाणी पांडुरंग कराळे आणि निलेश म्हात्रे यांनी पाण्यामध्ये उडी घातली आणि त्या महिलेचं प्राण वाचवले आहे. खरोखर ही अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे. या दोघांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. या महिलेचा जीव त्यांनी वाचवलेला आहे आणि ही रितसर पोलीस स्टेशनला आम्ही फोन केलेला आहे. पोलीस लोक आता येतील आणि या ठिकाणी त्यांचा खरोखर पंचनामा वगैरे करतील आणि पांडुरंग कराळे आणि निलेश म्हात्रे यांचा 15 ऑगस्ट रोजी आम्ही ग्रामपंचायतीच्या कार्यालयामध्ये सत्कार करणार आहोत. 15 तारखेला त्यांनी या सत्कारासाठी यावं अशी त्यांना विनंती करतो. या महिलेचं प्राण त्यांनी खरोखर वाचवलं आहे. यांना जिल्हा स्तरावर राज्य स्तरावर पुरस्कार देखील मिळावा अशी मी सगळ्या ग्रामस्थांच्या वतीने शिफारस करतो आणि त्यांना आपण सगळ्यांना शुभेच्छा देऊया. या ठिकाणी पांडुरंग कराळे आणि निलेश म्हात्रे कोनगावचे या दोन वीरांनी या महिलेला पुलावरून उडी टाकलेली आहे. तिने त्याला वाचवलेलं आहे. या आम्ही 15 ऑगस्टला सत्कार करायचा आहे का 15 ऑगस्टला सत्कार करायचा आहे तरी ह्या महिलेला वाचवल्याबद्दल यांचा आम्ही सत्कार करायचा आहे. खरोखर या पांडुरंग कराळे आणि निलेश म्हात्रे यांचा आम्ही खूप खूप धन्यवाद आभार व्यक्त करतो की त्यांनी ह्या महिलेला खरोखर वाचवलेलं आहे. पाण्यामध्ये त्यांनी देखील उडी टाकली. पुलावर या महिलेने उडी टाकली होती आणि त्या महिलेला या ठिकाणी दोन वीरांनी वाचवले आणि त्याबद्दल त्यांचा या ठिकाणी आम्ही 15 ऑगस्ट रोजी सत्कार करणार आहोत. त्याच्या नोंद करा.